यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये सिने अभिनेत्री श्रीलीला आलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं उपस्थितांमध्ये किती मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी पाहतोय आणि या उपस्थितांमध्ये या ठिकाणी ITNs मोठ्या संख्येनं असल्याचं आपण पाहतोय। आता आपण श्रीलीलाशी पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण श्रीलीला पहिल्यांदाच अशा दहीहंडी उत्सवामध्ये आलेली आहे। कैसा माहौल लगा आपको यहाँ पे आने के बाद? बहुत बहुत अच्छा लगा एंड एक्चुअली मैंने एक्सपेक्ट नहीं किया, ये मेरी दिस वाज माय फर्स्ट टाइम, तो मुझे बहुत बहुत ज़्यादा अच्छा लगा एंड मैंने एक्सपेक्ट नहीं किया पुणे में इतना प्यार मिलेगा, बट अब यही सपोर्ट, प्यार और आशीर्वाद मेरे फिल्म और मेरे ऊपर रहना चाहिए बस। रामोकडकर जी, आपण या दहीहंडी उत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। ITNs मोठ्या संख्येनं दिसतात, प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचं आयोजन करतात, यावेळेला थोडंसं वेगळं पण दिसतं। ह्यावेळेस साऊथ इंडियन हिरोईन आपण या ठिकाणी बोलवले आहेत, त्यानंतर कवी कलश स्वतः या ठिकाणी आलेत। ही दहीहंडीची एक परंपरा आहे, दहीहंडी म्हणजे प्रेम आहे, हे निरंतर राहिलं पाहिजे, ह्या उद्देशाने मोठ्या उत्साहाने लोकांनी यामध्ये सहभाग घेतला। दहीहंडीची ही परंपरा जी आहे ती या ठिकाणी अबाधितपणे या ठिकाणी सुरू राहावी, त्यासाठी अशा प्रकारचे दहीहंडी उत्सव पथकं जी आहेत किंवा वेगवेगळी मंडळे जी आहेत ती या ठिकाणी अशा प्रकारचं दहीहंडी उत्सवाचं आयोजन करत असतात आणि गोविंदा पथक त्यामध्ये सहभागी घेऊन या दहीहंडी फोडत असतात। पिंपरी चिंचवडमध्ये देखील हीच परंपरा कायम ठेवण्याचे प्रयत्न प्रत्येक मंडळाकडून केले जात आहेत। कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।